राज्यातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्णपीठ म्हणून तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते। याच आई तुळजाभवानी देवीचे अतिशय सुंदर मंदिर अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील पारस गावात साकारण्यात आले आहे। सध्या नवरात्र महोत्सव सुरू असून भाविकांनी दर्शनासाठी पारसच्या तुळजाभवानी मंदिरात मोठी गर्दी केली आहे। राज्यात सध्या सर्वत्र नवरात्र उत्सवाची धूम पाहायला मिळत आहे। हा उत्सव 9 रात्री देवी दुर्गा आणि तिच्या 9 रूपांच्या पूजेसाठी समर्पित असतो। हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे। राज्यात देवीची 3.5 शक्तिपीठे आहेत। त्यापैकी तुळजापूर येथील भवानी माता ही पूर्णपीठ मानली जाते। याच आई तुळजाभवानीची प्रचिती सध्या अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील पारस गावात येत आहे। भव्य दिव्य मंदिराची कलाकृती आणि तिरुपती येथून आणलेली आई तुळजाभवानीची मूर्ती सध्या जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील भाविकांना आपल्याकडे आकर्षित करत आहे। हुबेहूब तुळजाभवानी सारखं रूप असलेल्या देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। या देवीच्या दर्शनाला आलेल्या भाविकांना तुळजापूरच्या भवानी देवीची प्रचिती आल्याचे त्यांचे म्हणणे आहे। तर अनेक भाविक या मंदिराला तुळजापूरचे प्रतिरूप मानत आहेत। आज तुळजापूर भवानीचं मंदिर जे झालेलं आहे, स्थापना झालेली आहे। तर आता नवरात्रीच्या याच्यामध्ये उत्सवामध्ये 9 दिवसाचे कार्यक्रम चाललेले आहेत। म्हणजे तुळजापूरचं जसं आहे तसं पारस हे प्रतीक तुळजापूर झालेलं आहे। पण प्रतीक तुळजापूरपेक्षा हे पारस हे तुळजापूरच झालेलं आहे। कारण आज इथे ओम भवानी नावी म्हणजे देखील माझं हे माहेर आहे पारस। इथे जे मंदिर स्थापन झालं ती माझे काका गणेश लांडे यांनी स्थापना केलेली आहे मंदिराची। तर इथे येणारे भाविक भक्तांना तुळजापूर येथे न हे होता आता पारसलाच म्हणजे तुळजाभवानीचं एवढं येणे दर्शन घेता येऊन राहिलं आणि त्यांना सर्वच सोपम हवन रोजचे कार्यक्रम गोट्या भरणं वगैरे हे स्त्रियांचे जे आहेत 9 दिवसाचे चाललेले कार्यक्रम ते सर्व त्यांना इथे म्हणजे चांगल्या आनंदात ते पार पाडत आहे। आणि लेकीबाईचा पण चांगल्याने सन्मान होत आहे किंवा येणाऱ्या लेकीबाई कशाने गेले म्हणजे त्यांची साडी चोळी घेते म्हणजे असं हे मंदिराचे एकूण सर्व होत आहे। आणि त्याच्यामुळे सर्व भाविक भक्त तसेच आम्ही सर्व खूप आनंदात आहोत आणि अशीच सदैव या मंदिराची हे हो आणि असे भक्तगण इथे वाढत राहो। पारस येथे आई तुळजाभवानी प्रति तुळजापूर मंदिर स्थापन करण्यात आलेले आहे। तरी इथं शारदीय नवरात्र सुरू आहे। तसेच देवीचे 9 दिवसाचे 9 शृंगार रूप असून मी या माध्यमातून सर्व पंचक्रोशीतील तसेच अकोला जिल्ह्यातील विदर्भवासियांना एक नम्र विनंती करतो की या मंदिराला आपण जास्तीत जास्त भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, ज्या निमित्ताने प्रति तुळजापूर आई भवानीचं तुळजाभवानीचं प्रति तुळजापूर स्थापन करण्यात आलेले आहे। तसेच या मंदिरामुळे आज पारस गावाची एक महाराष्ट्रामध्ये एक नावलौकिक नवी ओळख निर्माण झाली आहे प्रति तुळजापूर म्हणून। त्यामुळे सर्व भाविक भक्तांना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त दर्शनाचा लाभ घ्यावा। प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, अकोला।